नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर आज आपला महाबळेश्वरमधला शेवटचा दिवस असणार आहे. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट करून घेतला आणि मग हॉटेलमध्ये चेकआउट करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर इथून पुढे 2 दिवस आपला मुक्काम हा चारवीच्या मामाच्या म्हणजे प्रियंकाच्या एका कझिनच्या घरी कोल्हापूरला असणार आहे. गेल्या गेल्या चारवीच्या मामीने त्या दोघींची भाकर तुकडा होऊन छान दृष्ट काढली आणि मग मामीच्या हातचं मस्त असं टेस्टी गरमागरम जेवण आम्ही केलं. आणि इकडे बघा, चारवीला तिचा फ्रेंड भेटला. म्हणजे ही मुलगी आहे ना, कुत्रे मांजरी माकड कशालाच घाबरत नाही, याचं मला खरंच खूप आश्चर्य वाटतं. त्यानंतर संध्याकाळी रेडी होऊन आम्ही गेलो आदमापूरला बाळूमामांच्या समाधी मंदिराचं दर्शन घ्यायला. आता कोल्हापूरला ज्योतिबा हे आमचं कुलदैवत आहे. अनेक वर्ष मी कोल्हापूरला येतोय, पण कधीच आदमापूरला येणं झालं नाही. ते म्हणतात ना की काही गोष्टींची योग्य वेळ आणि योग यावा लागतो, तेच खरं. त्यानंतर दर्शन वगैरे केलं आणि मग थोडीफार शॉपिंग आणि प्रसाद घेऊन आम्ही घरी परतलो आणि येताना मस्त वाटेत गरमागरम चहा घेतला. आता उद्या ज्योतिबाच्या दर्शनाला जाणार आहोत, त्यावेळेस भेटूयाच. बाय बाय.